मी मराठा आरक्षण कवा सोडू शकत नाही. फक्त शेतकरी हा तातडीनं संकटात आहे आता, म्हणून शेतकऱ्यांसाठी बोलायचं नाही का सांगा. मी काय म्हणजे शेतकरी संकटात सापडलेला असताना बोलायचं नाही का. मी मराठा आरक्षण सोडू शकत नाही. आयुष्यात मरूस तर सोडणार सुद्धा. जे व्हायचं असेल ते होईल. आणि मराठा आरक्षणाचं होत आलंय आता जवळपास. मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात जाणार आहे आणि नाही यांनी काही खोड केली त्याचे दुष्परिणाम त्यांनाही माहिती. आणि मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो की बाबाहू, जर यांनी आता आपला जे चॅलेंज करायचा ठरवला तर प्रत्येकानं कलेक्टर ऑफिसला तहसीलदारला फोन निवेदन द्यायला सुरुवात करा. 1994चा जे रद्द करा म्हणून मीही सरकारला मागणी करतोय. आता मी पण लेखी पत्र द्यायला लागलोय सरकारला की 1994चा पण जे रद्द करायचा. 50% वर गेलेलं 2% आरक्षण पण रद्द करायचं. 1967च्या नंतर ज्या जाती घातल्या त्या 180, त्याच्यानंतर मंडल कमिशननं 14% दिलेलं आरक्षण. हे जे आरक्षण आहे या 14%च्या नंतर किती जाती आरक्षणात गेल्या तर जवळपास 250 जाती आरक्षणात गेल्या, त्या पण काढा. याबद्दलही आता इथून पुढे मागणी केली जाणार आहे. काही जातींनी आम्ही समान आहेत म्हणून सांगितलंय. म्हणजे नाही का ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखं दिसतो आरक्षणासाठी, कोणासाठी कोणाला म्हणते ते आम्ही तुमसारखेच आहे. मग ते नाही का एखाद्याला लेकरू झाल्यावर त्याचसारखं दिसतं तसं ते म्हणतात ते कोणाला म्हणतात आम्ही तुमसारखे आहेत. ते आरक्षण कसं काय खाल्ले हे पण रद्द करायसाठी आता इथून पुढे सुरुवात होणार आहे. आमचं गॅझेटियरचं जे असताना सुद्धा, नोंदी असताना सुद्धा तुम्ही जर त्याला चॅलेंज करता तर आम्ही सुद्धा पुढच्या काळात करणार आहेत.